नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असं चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स या ठिकाणी पाहणार आहोत। आजचा जो आपला करंट अफेअर्सचं लेक्चर असणार आहे, याच्यामध्ये आपण भारतातील महत्त्वाच्या नेमणुका घेतलेल्या आहेत। ज्या भारतातील ज्या महत्त्वाच्या नेमणुका आहेत, या संपूर्ण नेमणुका आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। ठीक आहे, मग या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेत नाही, पहिला प्रश्न बघूया। राहुल नार्वेकर याबद्दल किंवा यांच्याबद्दल योग्य विधाने ओळखा। आता इथं काय सांगितलं आपल्याला, राहुल नार्वेकर यांच्याबद्दल योग्य विधान म्हणजे बरोबर असणारे विधान आपल्याला ओळखायला सांगितलेत। अ ब क असे आपल्याला 3 विधानं दिली आहेत। बघूया मग पहिलं विधान काय दिलंय। त्यांची दुसऱ्यांदा महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे। दुसरं विधान बघू, त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव केला। आणि तिसरं विधान बघू, सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपद भूषवणारे महाराष्ट्रातील पहिले नेते ठरले आहेत। मग आता याच्यापैकी आपल्याला योग्य विधान ओळखायला सांगितलेत। मग बघा, पहिलं विधान योग्य आहे आणि क योग्य आहे, ब काय आहे, चुकीचं आहे। मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय, त्यांची काय झाली, राहुल नार्वेकर यांची काय झाली आहे, दुसऱ्यांदा महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलं होतं, त्यांनी जयंत पाटलांचा पराभव केला, पण या ठिकाणी त्यांनी जयंत पाटलांचा पराभव केला नाही, तर या ठिकाणी त्यांची निवडणूकच झाली नाही, बिनविरोध त्यांची काय झाली आहे, निवड झालेली आहे। ठीक आहे, म्हणजे यांनी इथं कोणाचाच पराभव केलेला नाही। त्याच्यानंतर बघा, सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपद भूषवणारे महाराष्ट्रातील ते कितवे नेते ठरले आहेत, तर महाराष्ट्रातील पहिलेच नेते आहेत की ज्यांनी सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपद भूषवलं आहे। म्हणून हे काय आहे, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, मग आपलं उत्तर काय येईल, अ आणि क बरोबर। या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 3 असणारे अ आणि क बरोबर। ठीक आहे, किंवा अ व क बरोबर। पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 2 काय विचारलं बघा, इथं योग्य विधाने ओळखा। आता इथं पुन्हा विधानं दिलेत आणि याच्यापैकी आपल्याला योग्य विधान म्हणजेच बरोबर असलेलं विधान या ठिकाणी आपल्याला ओळखायला सांगितलंय। ठीक आहे, मग पहिलं विधान बघूया, न्यायमूर्ती जी.एस. संधावालिया यांची हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। विधान बरोबर आहे, न्यायमूर्ती जी.एस. संधावालिया यांची हिमाचल प्रदेशचं जे उच्च न्यायालय आहे, त्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर कुणास तरी फोन येतोय सारखा, एक साधा कॉमन सेन्स आहे, जर सरांनी एकदा दोनदा फोन नाही उचलला तर परत फोन नाही करायला पाहिजे। आपण काय करतो, लेक्चर झाल्याच्या नंतर कॉलबॅक सुद्धा करतो। आता लेक्चर सुरू होऊन आपलं 5 मिनिटं झाले, परंतु 4थी वेळ आहे कुणास तरी फोन येण्याचा, असो असतात काही महाभाग। त्याच्यानंतर दुसरं विधान बघा, न्यायमूर्ती नरेंद्रजी यांची उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। दोन्ही विधानं काय आहेत, बरोबर आहेत। मग आपलं उत्तर येईल दोन्ही विधानं योग्य किंवा दोन्ही योग्य, हे आपलं उत्तर येईल। मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय, हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड केली, न्यायमूर्ती जी.एस. संधावालिया यांची। त्याच्यानंतर उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती केली आहे, न्यायमूर्ती नरेंद्रजी यांची। ठीक आहे, दोन्ही नावं लक्षात ठेवा, दोन्हीवरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। पुढचा प्रश्न बघूया, 3 नंबर। आता या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, राज्य आणि त्यांच्या राज्यपाल यांच्या जोड्या लावायला सांगितल्यात। आता हा थोडासा एमपीएससी टाईपचा प्रश्न मुद्दाम टाईप केलाय, कारण अलीकडे टीसीएस असे प्रश्न विचारत सुद्धा आहे बघा। तर इथं आपल्याला राज्य दिलेत, इथं राज्यपाल दिलेत आणि खाली आपल्याला जोड्या लावायला दिलेल्या आहेत। ठीक आहे, मग आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं, आता मी डायरेक्ट उत्तरापर्यंत येतो। इथं पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे। म्हणजेच बघा, मणिपूरचे राज्यपाल कोण आहेत, अजय कुमार आहेत। पुन्हा फोन आला भाऊ, काय अवघड आहे। मणिपूरचे राज्यपाल कोण, अजय कुमार भल्ला। त्याच्यानंतर मिझोरामचे कोण आहेत, विजय कुमार सिंह। बिहारचे कोण आहेत, आरिफ मोहम्मद खान, बिहारचे आरिफ मोहम्मद खान आणि केरळचे राजेंद्र आर्लोकर। ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय, महत्वाचा प्रश्न आहे। ठीक आहे, हे जे राज्यपाल आहे त्यांची नव्याने नियुक्ती झालेली आहे, म्हणून हे एकदा लक्षात ठेवा, हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थित वाचून घ्या। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, 4 नंबर। महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे।
मग महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभापती कोणाची नेमणूक करण्यात आली आहे, तर राम शिंदे, प्राध्यापक राम शिंदे यांची नेमणूक या ठिकाणी करण्यात आली आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला इथं कन्फ्युजन व्हायचं नाही. राहुल नार्वेकर कोण आहेत, ते अध्यक्ष आहेत. कोण आहेत, अध्यक्ष आहेत. कशाचे अध्यक्ष आहेत ते, विधानसभा. आता विधानसभा आणि विधान परिषदेमधला फरक लक्षात ठेवा. विधानसभेला कोण असतो, अध्यक्ष असतो. विधान परिषदेला कोण असतो, सभापती असतो. मग विधानसभा अध्यक्ष कोण आहेत, राहुल नार्वेकर आहेत. आणि विधान परिषदेचे सभापती कोण आहेत, प्राध्यापक राम शिंदे आहेत. ठीक आहे. दोन्ही लक्षात ठेवा. दोन्हीवरती सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण जेवढे प्रश्न घेतलेत, आता या ठिकाणी आज आपण जेवढ्या नेमणुका किंवा राजकीय घडामोडी घेतल्यात, ह्या सगळ्या परीक्षेच्या दृष्टीने काय आहेत, अतिशय महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, 5 नंबर. थोडंसं झूम आउट करतो, व्यवस्थित दिसेल. एक देश एक निवडणूक पाहिला असेल तुम्ही. आता सध्या खूपच चर्चेचा मुद्दा आहे वन कंट्री वन इलेक्शन. ठीक आहे. मग या विधेयकासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत असं विचारलंय. आता हे जे एक देश एक निवडणूक आहे, हे जे विधेयक आहे, ह्या विधेयकासंदर्भात एक काय केलेलं आहे, संसदेची एक संयुक्त संसदीय समिती नेमलेली आहे. आणि त्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत असं आपल्याला विचारलंय, तर PP चौधरी यांची या समितीच्या अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे. खूप महत्वाचा आहे हा मुद्दा, देशामध्ये सध्या खूप चर्चेमध्ये आहे. आता चालू घडामोडी तुम्हाला करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो मुद्दा जास्त चर्चेत असेल ना, त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात. फक्त तो मुद्दा कसा असावा, संवैधानिक असावा. ठीक आहे. नाही तर तुम्ही म्हणता एखाद्या गुन्हेगाराची न्यूज चालू आहे सारखी, तर त्याच्यावर प्रश्न येईल का, तर तसं प्रश्न येणार नाही. क्राईमवरती आपल्याला प्रश्न विचारत नाहीत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय असणार आहे, तर याच्यामध्ये TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असे आपण या ठिकाणी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटतील, तर तुम्हाला या ठिकाणी 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर TCSने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. खूप महत्त्वाच्या असणार आहेत या 100 प्रश्नपत्रिका. का महत्त्वाच्या असणार आहेत, तर समाज कल्याण विभागाची परीक्षा कोण घेणार आहे, तुम्हाला माहित असेल, तुम्हाला वाचलं असेल तुम्ही, समाज कल्याण विभागाची परीक्षा कोण घेणार आहे, TCS घेणार आहे. म्हणून तुम्हाला अभ्यास करताना काय करायचं आहे, एक तर TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमाचा सिलेबसचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर TCSने जे घेतलेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जर तुम्ही TCSने घेतलेल्या एवढ्या प्रश्नपत्रिका जरी अभ्यास केला तरी तुमचा या ठिकाणी 80% म्हणजे 80% तुमचा स्टडी या ठिकाणी कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर या 10 टेस्ट सिरीजवरती आपण फ्रीमध्ये तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, त्याचबरोबर बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण नोट्स असतील. म्हणजे जर तुम्ही एवढ्या मटेरियलचा आपल्या टेस्ट सिरीजचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये 170 पेक्षा जास्त मार्क काय परीक्षेमध्ये सहज घेऊ शकता. आणि एवढे मार्क जर परीक्षेमध्ये घेतले तर तुमचं सिलेक्शन हे काय होणार, 100% सिलेक्शन होणार. ठीक आहे. मग या सगळ्यांची प्राइस म्हणजे किंमत किती मित्रांनो, तर 250 रुपये किंमत आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार आज जर टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही आपली टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर गुगल पे असेल, फोन पे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोन पे नंबर आहे. या नंबरवरती काय करायचं, 139 रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा, एक स्क्रीनशॉट काढायचा आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपवरती पाठवून द्यायचा. व्हॉट्सॲपला आपला कोणता नंबर आहे, तर हाच नंबर आपला व्हॉट्सॲप आहे 96 89 14 16 30. ठीक आहे. व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल, व्हॉट्सॲपवरतीच तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 6 नंबर. अयोग्य जोडी ओळखा. आता इथं काय सांगितलंय, अयोग्य जोडी. आता अयोग्य म्हणजे कोणती,
तर चूक असणारी किंवा चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितली. मग बघूया पहिली जोडी काय आहे, विधानसभेचे सभागृह नेते देवेंद्र फडणवीस. दुसरी काय आहे, विधान परिषदेचे सभागृह नेते एकनाथ शिंदे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती नीलम गोरे. आणि यापैकी आपल्याला काय सांगितलं, या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी निवडायला सांगितलेली आहे. मग इथं आपली चुकीची जोडी कोणती असणार आहे, पर्याय क्रमांक 4 ही आपली जोडी असणार आहे चुकीची. कारण विधान परिषदेचे सभापती कोण आहेत, आपण पहिल्याच प्रश्नात पाहिलं कोण आहेत, तर राम शिंदे हे काय आहेत, विधान परिषदेचे सभापती आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 7 नंबर. काय विचारलं बघा, महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती. आता हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती, तर कालिदास कोळंबकर यांची या ठिकाणी हंगामी अध्यक्ष म्हणून, त्यालाच काय म्हटलं जातं, प्रो टर्म स्पीकर असं म्हटलं जातं. मग लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे, याच्यावरती MPSCने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा, प्रश्न TCS सुद्धा विचारू शकतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपला 8 नंबर. काय विचारलं बघा, 3 नवीन फौजदारी कायद्यांची, आता तुम्हाला माहित असेल भारतामध्ये काय नवीन फौजदारी कायदे आलेत, या कायद्यांची 100% अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणता. मग देशामधील कोणत्या ठिकाणी याची 100% अंमलबजावणी करण्यात आली, तर चंदीगड या ठिकाणी सर्वात प्रथम याची 100% अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 9 नंबरचा काय विचारलाय, देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर 2024 रोजी कितव्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. प्रश्न गोंधळात टाकणारा आहे. मग कितव्यांदा त्यांनी शपथ घेतली आहे मुख्यमंत्री पदाची, 3ऱ्यांदा शपथ घेतली आहे. कधी पहिल्यांदा घेतली होती पहा, 2014ला, 2014 ते 19 मुख्यमंत्री राहिले. त्याच्यानंतर 19ला त्यांनी काहीतरी मला वाटतं 2.5 दिवसाचा कार्यकाळाचे ते मुख्यमंत्री राहिले होते. अजितदादा सोबत त्यांनी काय केलं होतं, पहाटेचा शपथविधी घेतला होता. त्यावेळेस ते काय होते, 2.5 दिवस किंवा 3 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले होते. आणि आता 3ऱ्यांदा कधी घेतली, 2024ला. तारीख पण लक्षात ठेवा, 5 डिसेंबर तारीख सुद्धा विचारू शकतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, कधी शपथ घेतली त्यांनी, 5 डिसेंबर 2024 रोजी. कितव्यांदा घेतली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ, तर 3ऱ्यांदा घेतली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 10 नंबर. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अयोग्य विधान ओळखा. आता इथं काय सांगितलंय, अयोग्य विधान. आता अयोग्य म्हणजे काय, तर चुकीचं विधान ओळखायला सांगितलंय. कोणाच्या बद्दल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल. ठीक आहे, मग बघूया पहिलं विधान काय दिलंय, ते नागपूरचे महापौर होते. बरोबर आहे, नागपूर महानगरपालिकेचे ते काय होते, महापौर होते. त्याच्यानंतर काय विचारलंय दुसरं विधान बघूया, ते 1999 मध्ये पहिल्यांदा विधानसभा सदस्य झाले. हे विधान सुद्धा बरोबर आहे. 1999 मध्ये ते काय झाले होते, पहिल्यांदा विधानसभा सदस्य झाले होते. त्याच्यानंतर तिसरं बघूया, 2014 मध्ये त्यांनी राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. हे विधान काय आहे, चुकीचं आहे, अयोग्य आहे. मग आपल्याला कोणतं विधान निवडायला सांगितलंय, अयोग्य विधान निवडायला सांगितलंय म्हटल्यावर पर्याय क्रमांक 3 हेच आपलं काय असणार आहे, या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. मग लक्षात ठेवा, ते महाराष्ट्र राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते का, तर नाही, तर सर्वात दुसरे तरुण मुख्यमंत्री होते. मग या ठिकाणी महाराष्ट्राचे पहिले किंवा सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून कोणाचा गौरव करावा लागतो आपल्याला, तर माननीय शरद पवार साहेबांचा. ठीक आहे, वयाच्या 38व्या वर्षी काय झाले होते, पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. फडणवीस साहेब ज्यावेळेस 14ला झाले त्यावेळेस त्यांचं वय मला वाटतं 42 वर्ष होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर चौथं विधान बघूया, ते सलग 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. बरोबर आहे, हे विधान काय आहे, बरोबर आहे, ते सलग 6 वेळा काय झालेत, आमदार म्हणून निवडून आलेत. 1999, 2004, 2009, 2014, 2019 आणि आता 2024 असे ते काय झालेत, सलग 6 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये फिरून फिरून विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. त्याच्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आणि आपला व्हिडिओ तुमचे जे मित्र असतील, परिवार असतील, फॅमिली असेल त्यांना नक्की शेअर सुद्धा करत जा. ठीक आहे, 11 नंबर, हेमंत सोरेन यांनी 28 नोव्हेंबर 2024 रोजी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मग हेमंत सोरेन यांनी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे,
तर झारखंड राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ कधी घेतली त्यांनी? 28 नोव्हेंबर 2024 रोजी. तारखेसहित लक्षात ठेवायचं, ठीक आहे. किंवा असं सुद्धा विचारलं जाऊ शकतो की खालीलपैकी कोणी झारखंड राज्याचे मुख्यमंत्री म्हणून 28 नोव्हेंबर 2024 ला शपथ घेतली? तर कोणी घेतली? हेमंत सोरेन यांनी, ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 12 नंबर. 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सरासरी किती टक्के मतदान झालं? आता काय महाराष्ट्रामध्ये सरासरी किती टक्के मतदान झालं असा प्रश्न विचारला. मग किती टक्के मतदान झालं? 65.02% मतदान झालं. आणि मतदान कोणत्या दिवशी झालं लक्षात ठेवा? 20 नोव्हेंबर 2024. मतदानाची तारीख सुद्धा विचारू शकतात, म्हणून ती सुद्धा काय करायची? लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर महाराष्ट्रासोबत अजून कोणत्या राज्याचं मतदान झालं हे पण लक्षात ठेवा. कोणत्या? झारखंड, ठीक आहे. प्रश्न परीक्षेमध्ये असे विचारलेले आहेत, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न 13 नंबर. 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात अयोग्य विधान ओळखा. आता अयोग्य म्हणजे कोणतं? पुन्हा सांगतोय, चूक. प्रश्न वाचताना तुम्हाला व्यवस्थित वाचायचा आहे. आपल्याला अयोग्य विधान ओळखायला सांगितलंय का योग्य विधान ओळखायला सांगितलंय? आता इथं काय सांगितलंय? अयोग्य विधान म्हणजे चुकीचं विधान ओळखायला सांगितलंय. मग पहिलं विधान बघूया. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले. पहिलंच विधान चुकीचं आहे. मग हेच आपलं उत्तर असणार आहे. कारण सर्वाधिक मतदान कोणत्या जिल्ह्यामध्ये झाले? केपी म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय झालं होतं? सर्वात जास्त मतदान झालं होतं, ठीक आहे. पहिलंच विधान काय आहे? अयोग्य आहे किंवा चूक आहे, ठीक आहे. मग आता बाकीचे वाचायचे नाही का? परीक्षेला वाचायची गरज नाही, पण इथं वाचा, कारण खाली प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. मग आता सर्वात जास्त मतदान कोणत्या जिल्ह्यामध्ये झालं? कोल्हापूर. तर सर्वात कमी मतदान कोणत्या जिल्ह्यामध्ये झालं? तर ते मुंबई शहर जिल्ह्यामध्ये सर्वात कमी मतदान झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर कोणत्या मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालं हे पण लक्षात ठेवा. करवीर मतदारसंघ कोणत्या जिल्ह्यामधला आहे? कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर मतदारसंघामध्ये काय झालं? सर्वाधिक मतदान झालं. आणि कोणत्या मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं? तर मुंबई शहर जिल्ह्यामधील कुलाबा मतदारसंघामध्ये काय झालं? सर्वात कमी मतदान झालं. हे पण लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कसं विचारतात? डायरेक्ट असा प्रश्न देऊ शकतात एकच, किंवा वैयक्तिक असं सुद्धा विचारू शकतात की बाबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झालं? तर कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झालं? कोल्हापूरमध्ये. त्याच्यानंतर विचारू शकतात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी मतदान झालं? तर कोणत्या जिल्ह्यात कमी मतदान झालं? मुंबई शहर. त्याच्यानंतर असा प्रश्न विचारू शकतात खालीलपैकी कोणत्या मतदारसंघात सर्वात जास्त मतदान झालं? तर कोणत्या मतदारसंघात? करवीर मतदारसंघात सर्वात जास्त मतदान झालं. किंवा विचारू शकतात की खालीलपैकी कोणत्या मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं? तर कोणत्या मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं? कुलाबा मतदारसंघामध्ये. म्हणजे चारही गोष्टी परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रामध्ये सरासरी किती टक्के मतदान झालं हे पण लक्षात ठेवायचं. 65.02%. हीच सरासरी 2019 ला किती होती? तर ही होती 61 पॉइंट समथिंग काहीतरी टक्के होतं, वर लक्षात ठेवा. पण 61 लक्षात ठेवा, ठीक आहे. आता किती आहे? 65.02 आहे. 65% लक्षात ठेवा. इतकं पॉइंट मध्ये लक्षात ठेवायची गरज नाही, ठीक आहे. 14 नंबर. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाची भारताचे 15वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे? मग कोणाची? तर के संजय मूर्ती यांची भारताचे 15वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आणि ही नेमणूक कोण करतं? तर राष्ट्रपती करतात, ठीक आहे. आता राष्ट्रपती कोण आहेत हे सांगायचं इतका तुमचा अभ्यास आहे म्हणून सांगत नाही, ठीक आहे. 15 नंबर. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्याबद्दल योग्य विधान ओळखा. आता योग्य विधान म्हणजे कोणतं? बरोबर विधान ओळखायचे. मग बघूया. पहिलं विधान, भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली, ठीक आहे. दुसरं बघूया. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं बघूया. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले. हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. क बघूया. 2023 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात विधी सेवा समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली होती. हे विधान सुद्धा बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय येईल? अ बरोबर आणि क बरोबर. मग पर्याय क्रमांक 3 आहे बघा, फक्त अ आणि क बरोबर, ठीक आहे. मग ब चुकीचं आहे. आता ब मध्ये काय चुकीचं आहे? तर ते दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, परंतु मुख्य न्यायाधीश नव्हते, ठीक आहे. म्हणजे प्रश्न तुम्हाला वाचताना किंवा अभ्यास करताना एकदम बारकाईने अभ्यास करायचा आहे. समोरचा जो पेपर काढणार आहे, पेपर सेट करणार आहे, त्याचा माइंडसेट एवढाच असतो की बाबा पोरं कुठं चुकले पाहिजेत,
ठीक आहे, म्हणून आपण काळजीपूर्वक पेपर सोडवायचा आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्या मायनर चुका होत नाहीत. पुढचा 16 नंबर, कोणत्या राज्याने महिलांना राज्यातील सर्व सरकारी नोकऱ्यामध्ये 35% आरक्षण देण्याचा प्रस्तावास मान्यता दिली? किती टक्के आरक्षण? 35% सर्व नोकऱ्यामध्ये. कोणत्या राज्याने केलाय हा? तर मध्य प्रदेश राज्याने. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया 17 नंबर, डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल योग्य विधान ओळखायचंय. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत, त्यांच्याबद्दल योग्य विधान ओळखायला सांगितलंय. बघूया पहिलं विधान, अमेरिकेचे 47वे अध्यक्ष म्हणून ते निवडून आले, बरोबर आहे. दुसरं बघूया, त्यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या जो बायडेन यांचा पराभव केला. हे काय चुकीचं आहे. त्यांनी कोणाचा पराभव केला होता? तर कमला हॅरिस. ठीक आहे, कमला हॅरिस यांचा त्यांनी काय केला होता? पराभव केला होता. मग दुसरं चुकीचं होईल. तिसरं बघू, अध्यक्षपदी निवडून आलेले सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरले आहेत, बरोबर आहेत. ते दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय येईल? अ, क आणि ड. बघा बरं, अ, क आणि ड कुठे? इथं सुद्धा पर्याय क्रमांक 3 आहे बघा, फक्त अ, क आणि ड बरोबर. मग लक्षात ठेवायचं, त्यांनी पराभव कोणाचा केलाय? तर कमला हॅरिस यांचा पराभव केलेला आहे. ठीक आहे, कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत ते? 47वे राष्ट्राध्यक्ष आहेत, हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया 18 नंबर, योग्य विधान ओळखायला सांगितलेत. बघूया, राज्यात सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात होते, राज्यात सर्वात कमी मतदार सिंधुदुर्ग जिल्ह्यात होते. आता योग्य म्हणजे कसं बरोबर विधान ओळखायचंय? मग पहिलं विधान बरोबर आहे, राज्यामध्ये सर्वाधिक मतदार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर राज्यात सर्वात कमी मतदार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत, हे सुद्धा विधान बरोबर आहे. तिसरं बघू, क बघू, सर्वाधिक विधानसभा मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात होते, हे सुद्धा विधान बरोबर आहे. ड बघू, सर्वात कमी विधानसभा मतदार केंद्र धुळे जिल्ह्यात होते, हे विधान मात्र चुकीचं आहे. मग आपलं उत्तर काय येईल? अ, ब, क बरोबर. कुठे अ, ब, क बरोबर? पहा, फक्त अ, ब, क हे काय आहेत? योग्य आहेत. मग हे कुठं चुकलं? तर धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात कमी मतदार संघ नसून हे सुद्धा पास सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आहेत. म्हणजे सगळ्यात कमी मतदार सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत आणि सगळ्यात कमी मतदान केंद्र सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आहेत, लक्षात ठेवायचं. सगळ्यात जास्त मतदार कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? पुणे जिल्ह्यामध्ये होते. सगळ्यात जास्त मतदार केंद्र सुद्धा कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? मतदान केंद्र, तर हे सुद्धा पुणे जिल्ह्यामध्येच होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 19 नंबर, कोणत्या राज्याने अनुसूचित जातीमध्ये अंतर्गत आरक्षण देण्यासाठी 28 ऑक्टोबर 2024 रोजी सहमती दर्शवली आहे? कोणत्या राज्याने? तर कर्नाटक राज्याने अनुसूचित जातीमध्ये अंतर्गत आरक्षण देण्यासाठी काय केलेले आहे? सहमती दर्शवली आहे. पुढचा प्रश्न 20 नंबर, कोणत्या राज्यातील बेवार येथे माहिती अधिकार संग्रहालयाची स्थापना किंवा पायाभरणी करण्यात आली आहे? मग माहिती अधिकार संग्रहालयाची पायाभरणी कुठे केली? बेवार या ठिकाणी केली. आणि हे बेवार कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे राजस्थानमध्ये आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न 21 नंबर, कोणत्या सरकारने अपंग लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समर्पित विशेष न्यायालय स्थापन करण्याची घोषणा केली आहे? मग कोणत्या सरकारने केली आहे ही विशेष न्यायालय स्थापन करण्याची घोषणा? तर ही दिल्ली सरकारने केली. आणि कोणासाठी? तर अपंग लोकांसाठी, त्यांच्या विशेष गरजा पूर्ण करण्यासाठी. ठीक आहे, 22 नंबर, कोणत्या राज्याने अनुसूचित जाती समुदायाचे 2 गटामध्ये विभाजन करणारी न्यायमूर्ती एच.एस. भल्ला समितीची शिफारस लागू करण्याची घोषणा केली आहे? कोणत्या राज्याने केली आहे? तर हरियाणा राज्याने केली आहे. ठीक आहे, सगळे प्रश्न मित्रांनो खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. किंवा हवं तर तुम्ही शॉर्ट नोट्स सुद्धा काढू शकता. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने 1955च्या नागरिकत्व कायद्यातील कोणत्या कलमाची घटनात्मकता कायम ठेवली आहे? तर कोणत्या? कलम 6A. कलम 6A. ठीक आहे, लक्षात ठेवा. प्रश्न पुढचा बघूया 24 नंबर, 17 ऑक्टोबर 2024 रोजी पुढीलपैकी कोणी हरियाणाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली? मग हरियाणाचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर नायब सिंग सैनी आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. कधी शपथ घेतली त्यांनी? 17 ऑक्टोबर 2024 रोजी. पुढचा प्रश्न बघूया 25 नंबर, उमर अब्दुल्ला यांच्याबद्दल योग्य विधाने ओळखा. आता जे उमर अब्दुल्ला आहेत यांच्याबद्दल आपल्याला योग्य विधान ओळखायला सांगितलंय. बघूया मग, नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे ते उपाध्यक्ष आहेत, बरोबर आहे. ब बघूया, ते जम्मू काश्मीरचे
तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. हे विधान चुकीचं आहे. ते जम्मू काश्मीरचे काय झालेत, दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया, ते जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. हे विधान सुद्धा काय आहे, बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय येईल, अ व क बरोबर असणार आहे. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं, जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर त्याचे पहिले मुख्यमंत्री कोण ठरले आहेत, तर हे उमर अब्दुल्ला ठरले आहेत. ठीक आहे. मग उमर अब्दुल्ला कोणत्या पक्षाचे आहेत, तर ते नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे आहेत आणि हे सध्या त्या पक्षाचे काय आहेत, उपाध्यक्ष आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरचे ते कितव्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत, दुसऱ्यांदा. म्हणजे ज्यावेळेस जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा होता तेव्हा सुद्धा ते काय होते, एक वेळ मुख्यमंत्री झालेले होते. ठीक आहे, अगोदर. पुढचा प्रश्न बघूया, आपला शेवटचा प्रश्न नेहमीप्रमाणे काय विचारलंय, कोणत्या राज्याने महिलांना राज्यातील सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये 35% आरक्षण देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या प्रश्नाचं उत्तर काय करायचंय, कमेंटमध्ये सांगायचंय. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.